सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा आशिष तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आणि आता सगळ्या माहेर वाशिनी माहेरी तर आलेल्या आहेत नेहमीप्रमाणे. तर प्रत्येक ताईची अपेक्षा असते की मला खेळायचंय मला खेळायचंय. तर त्यासाठी आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे, ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. तो खेळ असा आहे की यात मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे. ते वाक्य सलग कमीत कमी 25 ते 30 वेळा बोलून दाखवायचे. आणि जी ताई हे वाक्य अगदी व्यवस्थित बोलून दाखवेल तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास भेटवस्तू. हे वाक्य असं आहे, हा धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. हे वाक्य नुसतं बोलायचं नाही तर नाचत नाचत बोलायचंय. हा हे धसमुसा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. हे धसमुसा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. हे धसमुसा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. बोललोय की नाही मी? किती जणांनी आता तिथे बोलण्याचा प्रयत्न केला? रेडी, 1 2 3. हा धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. 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 धसमुसळा धोबी धोंडीबा धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. धोंडीबा जवळजवळ घाटातून खाली पडायचा बाकी होता. धसमुसला धोबी धोंडीबा घाटात धडपडला. हा रेडी. हा धसमुसला धोबी धोंडीबा घाटात धडपडला. धोबी धोंडीबा घाटात धडपडला. धसमुसला धोबी धोंडीबा घाटात धडपडला. पहिली 3 वाक्य काढूनच टाकली. धडपडला धडपडला धडपडला. तुमचं नाव सांगा? नितल अमित केणी. तर नितलताई, किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष. बरं, कसं जमलं म्हणजे लव्ह मॅरेज केलं? लव्ह मॅरेज. कोणी प्रपोज केलं पहिल्यांदा? त्यांनीच प्रपोज केला. हो का? कुठे केलं आणि? घरात त्यांच्या. अहो तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या मीन्स पहिला गर्लफ्रेंड्स वगैरे असायच्या ना, तर मी त्यांना फोन लावून द्यायची. ते मला बोलवायचे, मला माझ्या मैत्रिणीला फोन करायचं, खाली ये जरा फोन लावून दे. मग मी जायची आणि फोन लावून घरी जायची परत. धसमुसला धोबी धोंडीबा घाटात धडपडला. Very good, हा. धसमुसला धोबी धोंडीबा घाटात धडपडला. नाचत नाचत. हा हे धसमुसला धोबी धोंडीबा घाटात धडपडला. 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 धसमुसळा धोबी. तुम्ही मला बोलायलाच या भावाला काहीच भाव नाही. पण जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ताईंसाठी. खूप छान. धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. धसमुसळा धोबी घाटात धडपडला. धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. ए धसमुसळा धोबी धोंडीबा. धसमुसळा धोबी धोंडीबा धोंडीबा नाही, धोंडीबा. गोंडीबा कुठून आणलं? धडपडला. धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. धसमुसळा धोबी घाटात धडपडला. धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. धसमुसळा धोबी धोंडीबा घाटात धडपडला. धोंडीबा. धसमुसळा धोबी
धोंडीबा घाटात जोरदार धडपडला. टाळ्या, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे तिला मिळणार आहे खास सन मराठी वाहिनीकडून भेटवस्तू. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप सुंदर, खूप सुंदर. हा हा त्यांनाच द्यायचंय. सोहळा सखांचा एकदा लेक उंबरा ओलांडून सासरी निघून जाते. तिला नेहमी वाटतं की आज माहेरी जावं, पण नेमकी सासू आजारी पडते. मग म्हटलं उद्या जावं तर मुलाची ट्रिप ठरते. पुढचा रविवार, पुढचा आठवडा, महिना निघून गेला. सासरच्या या जबाबदारीत माहेरचा ओलावा दूर गेला. तर याच माहेरच्या आठवणींबद्दल गप्पा करण्यासाठी, त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण प्रत्येक ताईंकडे जाणार आहोत. ताई, माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? मम्मी पप्पा. मम्मी पप्पा. किती वर्ष झालेत लग्नाला? 8 महिने. माझ्यासाठी खूप रिसेंट आहे, कारण की माझा जस्ट 8 मंथ झाल्यात. सो दिस इज व्हेरी रिसेंट फॉर मी. मम्मी तेव्हा सांगायची की तुला गेल्यावर कळेल की मम्मी काय असते. मला आता खरंच कळतं की मम्मी पप्पा काय असतात. काय आठवण एखादी मम्मी आणि पप्पांची? आमच्या घरामध्ये मी आणि माझा दादा आहे, मोठा भाऊ. पण आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त बडबड करणारी, भांडखोर मीच आहे. तेव्हा ऑफिसमध्ये जाताना घरी जायचा टाईम नाही बघायचं की आज फ्रेंड्सबरोबर इकडे गेलो तिकडं गेलो. पण आज असं वाटतं की थोडा टाईम जास्ती मी लवकर जाऊन मम्मी पप्पांबरोबर राहिले असते तर पॉसिबली थोड्या जास्ती आठवणी आल्या असत्या. आणि माझ्या पप्पांना थोडा 1-2 वर्षापूर्वी थोडा ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांची तब्येत थोडी ठीक नसते, तर ते पहिल्यासारखे नसतात. ते आठवतं की पहिल्याचे दिवस कसे होते, आताचे दिवस कसे असणार. मी तेव्हा रागारागामध्ये खूप बोलायची मम्मीला, असं तसं. आता मला असं वाटतं की मी तेव्हा का बोलले, तेव्हा तिला कसं वाटलं असेल, तेव्हा त्याचा विचार नाही होत. पण आता विचार करून पण तो वेळ गेलेला आहे. सो फॉर नाव माझ्या आत्तासाठी मी विचार करते की आत्ता जे पण मी काय पुढे करेन तेव्हा मी विचार करेन की ज्या चुका मी आधी केल्या त्या मी आता नाही करणार. पण आज जर समजा त्याच चुकांबद्दल जर समजा आई बाबांना माफी मागायची असेल की जी, तर काय तुम्ही? मी आता मम्मी पप्पांना सांगेन की माझं खरंच खूप काही चुकलं असेल, मी खूप काही बोलली असेल तर आय एम सॉरी. आणि मला बघायचं माझ्या मम्मी पप्पाला अजून खूप वर्ष माझ्याबरोबर. तर माझं असं म्हणणं की तुमच्या आई बापांना खरंच दीर्घायुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू. माझी आई पहिल्यापासून भरपूर कष्ट काढत आले, अजूनही करते ती. तिला असं सुख असं दिलंच नाही आहे वडिलांनी असं. अजूनही म्हणजे माझ्या लग्नाच्या टायमाला सुद्धा माझं लग्न कधी होईल हे तिला चिंता असायची. तुझ्या वडिलांनी जशी माझी हालत केली तसं तुझं पुढे तसं त्रास नको होऊ दे. काय अशी एखादी आईची एखादी गोष्ट तुम्ही घेऊन आलात सासरी? सहन करणे, तेवढंच तिने मला सांगितलं नाही. जे काही कोण बोलत असेल ना, कोणाला उलटं हे देऊ नकोस, जे काय आहे ते मनात ठेव, तेच आयुष्यभर करत राहायचं. आईचं माझं लग्न झाल्यावर महिनाभराच्या आधी ॲक्सिडंट झालं. माझीच ओटी भरायला आलेली ती इथे प्रभादेवीलाच. मला तो माझ्यावर ते हे वाटतंय की हे माझ्यामुळे झालंय. आज ती नीट चालू शकत नाहीये, ती कुठे फिरत नाही. तो त्रास काढायला पण मी नव्हती तिच्यासोबत. मला आज त्याचं वाईट वाटतं की मग अशा टायमाला मी नव्हती तिकडे. काय सांगाल तुम्ही आईला? आई मला माफ कर. मी तुला जर त्या दिवशी बोलवलं नसतं ओटी भरायला तर आज तुझं ही अशी हालत झाली नसती. म्हणजे ज्या घडणाऱ्या गोष्टी असतात ना त्या घडतच असतात, त्याला आपण काही करू शकत नाही. पण त्याचा निमित्त तुम्ही स्वतःला ठरवू नका, कारण त्याचा त्रास तुम्हाला आणखीन जास्त होईल. आणि ते जर तो त्रास तुम्हाला होते हे जर आईला कळत असेल ना तर तिला एक वेगळा आणखीन त्रास होत असेल. ते तुम्ही मनात अजिबात आणू नका. आणि खरंच तुमची आई खूप छान, लवकरात लवकर बऱ्या होतील, पुन्हा एकदा चालायला लागतील आणि पुन्हा एकदा धावत त्या तुमच्याकडे येतील. कोविडच्या टायमाला आई आणि माझा भाऊ अचानक गावी गेले होते आणि लॉकडाऊन व्हायच्या 1 दिवस आधी ती लोक गावी गेले होते. आणि इथे मी आणि माझे पप्पा आम्ही दोघंच राहत होतो. पप्पांचं माझ्यासाठी असं इमेज होतं की ते एक पहाडसारखा माणूस आहे. तो कधीच आजारी पडत नाही, तो कधीच काही हे नाही, कधीच इमोशनल मी कधीच बघितलं नाही पप्पांना.
पण कोविडच्या टायमाला पप्पा आजारी होते तेव्हा मात्र मला फार भीती वाटली होती, कारण की मम्मा नव्हती, माझा भाऊ नव्हता. मी माझ्या हाताने माझ्या पप्पांना भरवलं, अगदी लहान बाळासारखे झाले होते. तो वेळ होता जेव्हा मला कळलं की माझ्या मम्मा पप्पांनी माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी खूप काही केलं. आणि आय थिंक ह्या प्लॅटफॉर्मतर्फे मी त्यांना एकच सांगेल की मम्मा पप्पा, तुम्ही आम्हाला एवढं सुंदर आयुष्य दिलं आहे आणि त्याचं आम्ही पुढे हे लक्षात ठेवू की किती कष्ट असतात आणि किती गोष्टी तुम्ही केल्या आहेत आमच्यासाठी. त्यासाठी मम्मा तुझे पण आणि पप्पा तुमचे पण खूप खूप थँक्यू. माहेर हा शब्द उच्चारला की डोळ्यातनं खरंच पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि माहेर म्हटल्यानंतर, माहेरच्या आठवणी म्हटल्यानंतर त्या आठवणी डोळ्यातून त्या वाहत असतात. आणि ह्या चेहऱ्यावरती जसे अश्रू आहेत तसेच आता ह्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम ह्या भावाचं आहे. त्यामुळे आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार, ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. अर्थातच या खेळाचे सगळे नियम आणि अटी तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा एक महत्वाचा नियम मी तुम्हाला सांगतो. तो नियम असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचे. हा, कंपल्सरी नाचायचे हा, कंपल्सरी. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. हा हा, पटकन हा, लवकर. हा, इथे हा, इथे लवकर. हा, ज्यांना खूप प्रश्न पडतात ते हा, या लवकर येते. इथे नाही. आणि आता 2 खुर्च्या रिकामी केलेल्या आहेत. आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. काय भाऊजींचं होत असणार रे, बाप रे. म्युझिक द्या बाबा लवकर. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. कुठली कोणाला कुठली जाने खुर्ची पटकवते ते बघूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. धर्मेंद्र म्युझिक लवकर आहे बघा. म्युझिक मी कसं करतोय बघा. म्युझिक प्लीज. कुठलाही त्रास न घेता जी ताई खुर्ची पटकवते ना ती ह्यात आहे. हा ताई, काय झालं पण काय खुर्ची मिळाली नाही? काय मुंडी हलवायला सांगितलं तुम्ही, मी मुंडी हलवली, ती गेली खुर्ची. बरं, मला एक कळत नाही, खुर्ची गेल्यानंतर मला का सगळे दोष देतात तेच कळत नाही. हे बरं आहे, पण कसं वाटतंय ताई? खूप छान वाटलं. खूप छान वाटतं. माहेरी आल्यासारखं वाटलं. एकदम मस्त एन्जॉय केला. हो की नाही? सगळ्या गोष्टी विसरून जातोय. घरी काय काम आहेत ते सगळं विसरून गेलो. तुम्ही हा क्षण स्वतःसाठी तुम्ही जगतायत किंवा तो आनंद अनुभवताय ना, आम्हाला हेच हवे. आणि हे जो आनंद आहे, हा जे हसणे आहे चेहऱ्यावरती, हे आयुष्यभर असंच कायम ठेवा. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या त्या ताईंसाठी झाल्या पाहिजे.
म्युझिक प्लीज. हा काय भाऊजी आहेत बघतायत. संगीत अभिनय नृत्य खुर्चीच्या विजेत्या आहेत. काय तरी नाचत होतात तुम्ही मस्त एकदम. कसं वाटलं पण? एकदम छान वाटलं. एकदम छान वाटलं की नाही? हा पण असं सकाळपासून आम्ही इथे आहोत हा. पण खूप बरं वाटलं. खूप बरं वाटलं. आज एक सगळे आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या सगळे टेन्शन बाजूला ठेवून सगळे बाजूला एन्जॉय केलं. नक्की एन्जॉय केले. हो, हो. क्या बात आहे. बस आम्हाला हेच हवंय, आम्हाला हेच अपेक्षित आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी ज्यांनी संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये खुर्ची पटकवलेली आहे आणि त्यांना मिळते सन मराठी वाहिनीकडून भेट वस्तू. ताई खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि हा कपाचा कान पकडा. हा आणि ह्याच्यातून चहा आणि कॉफी प्यायची आणि भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. आणि या धमाकेदार खेळानंतर आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. खरं तर खरंच खूप मजा येते. पण कधी कधी काय होतं ना की असंच आपले उत्साहाचे सण असतात जेव्हा आपण सगळे घरातले माहेरचे मित्रमैत्रिणी आपण जेव्हा भेटत असतो तेव्हा असाच कल्ला होत असतो. पण त्यातून सुद्धा ना कधी कधी ना आपलीच एक जवळची व्यक्ती, मग ती भाऊ असेल, बहीण असेल, आई असतील, बाबा असतील, आपली मैत्रीण सुद्धा असू शकते. अशा मैत्रिणीबरोबर सुद्धा कधी कधी आपला अबोला असतो. आणि आज आपल्यामध्ये अशी एक ताई आहे की जिचा तिच्या मैत्रिणीबरोबर अबोला आहे. तर तो अबोला काय आहे, कशासाठी आहे ते आपण त्या ताईकडनं जाणून घेऊया. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव शमिका संदेश नागवेकर. ताई कोणाबरोबर हा अबोला आहे? आपलं एक कुटुंब वेगळं तयार होतो आपल्या मैत्रिणीबरोबर. आता गेले 10 वर्ष आम्ही अशा 10-12 जणी मैत्रिणी आहोत, एकत्र आहोत. आम्ही कशा एकत्र ज्युनियरपासून होतो. आमचा 10 वर्षाचा संवास आहे. आणि मैत्रीण असल्यावरती आपण जे आपल्या आईला बहिणीला ज्या गोष्टी सांगत नाही ते आपण आपल्या मैत्रिणीला बारीक सारीक गोष्टी सांगतो. म्हणजे काही माझं हे प्रॉब्लेम माझ्या मिस्टरांबरोबर, माझी आई मला हे बोलली, माझे भाऊ हे बोलले, या सर्व गोष्टी आपण असतो त्या मैत्रिणीला सांगतो. असंच आमचं नातं आहे. पण पहिला आमची भांडणं व्हायची, आम्ही मधून बोलायचो. पण आता 3-4 वर्ष झाले आहे एकमेकींना बोलायचं पण आहे. कुठे कार्यक्रमाला गेलो की एकमेकींपासून पाठ फिरून कसं असं अनोळखी असल्यासारखं दाखवतो आपण. मग ते खूप मनाला लागतं. कारण का एक सखी आपलीच असते जी हक्काची असते. पण आता काही ते वर्ष झाले आहे माझं म्हणजे ते कसं अपूर्ण वाटतं. कारण का जी मला सकाळ संध्याकाळ फोन करायची, तासनतास मी तिच्यावर बोलायची. अक्षरशः माझे मिस्टर मला कंटाळायचे, बोलायचे तुला फोन काय रिचार्ज याच्यासाठी देतो, तू तासनतास बोलत बसते. आणि ते मी खूप मिस करते. कारण का भांडणं होतात पण थोडंसं विसरून जरा पुढे गेलेलं चांगलं असतं असं वाटतं की बोलावं. तिला तेच सांगते, तू पण थोडंसं मागे घे, मी पण घेते, मी पुढे येते, तुला पण यायचं आहे, पूर्णतः एकत्र येऊ. पहिल्यासारखं नातं होणार नाही, हळूहळू परत सुरू करू. तुमची जी काय मैत्रीण आहे ते तुम्ही काय सांगाल तिला? प्लीज प्लीज, आता भरपूर झालं, आता जे काय ते विसरूया, पहिल्यासारखे हसूया, भांडूया, मस्ती करूया. प्लीज एकत्र ये, विसरून जा, परत बहिणींसारखे राहा. कारण का मला बहीण नाही आहे, मैत्रिणीच माझ्या बहिणी आहेत. त्यासाठी असं वाटतं की भेटूया, बोलूया. आता भरपूर झालं. मी स्वतःहून सुद्धा ताईंना विनंती करेन की ताई तुमची मैत्रीण स्वतःहून सांगते की तुमच्याशी बोलत नाही आहे, तर त्यांना सुद्धा ते खरं तर आवडत नाही आणि खूप मिस करते तुम्हाला. एका हाकेला धावत येणारी अशी आपली मैत्रीण असावी किंवा मित्र असावा. आणि मित्र हा प्रत्येकाच्या आयुष्यात किंवा मैत्रिणी ही प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच पाहिजे. त्याशिवाय मला असं वाटतं की आयुष्य पूर्ण होत नाही. आणि अशी हक्काची मैत्रीण जेव्हा असते आणि तिच्याबरोबर अबोला जेव्हा होतो ना तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. आणि आज ताईंना खरंच ते वाईट वाटतंय की त्यांना ते स्वतःहून चूक मान्य करतायत. त्यासुद्धा म्हणतायत की मला सुद्धा बोलायचं आहे. तर तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे घ्या आणि या हे सगळे गैरसमज दूर करा आणि दोघी मैत्रिणी पुन्हा पहिल्यासारख्या, पुन्हा अगदी छान घट्ट मैत्री तुमच्यामध्ये निर्माण होऊ दे. आणि मला खात्री येते की आपला हा भाग बघितल्यानंतर त्या ताई नक्की तुम्हाला फोन करतील, पुन्हा तुम्हाला धावत भेटायला येतील. पण जेव्हा एखादी माहेरवाशीण जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा आम्ही तिची ओटी भरल्याशिवाय तिला पाठवत नाही. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग
माया पित्याच्या ओढी कसं वाटतंय ते? खूप बरं वाटतंय. याच कार्यक्रमात माझ्या एका सखीनीच माझी ओटी भरली. आता तिच्या आईने माझी दुसरी सखी पण माझ्यावर परत बोलायला लागली आणि आमचं नातं पहिल्यासारखं होईल हे मला मनापासून वाटतं. खरं तर असं वाटतं ना की ही धमाल मजा मस्ती अशीच चालू राहावी है की नाही, ती थांबूच नाही. पण आपल्याला थांबावं लागणार आहे. आता वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि सर मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.